हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी थोडीशी तब्येत खराब होती. खराब म्हणजे थोडासा खोकला आणि सर्दी झाली होती. बाळ आणि मी दोघं पण आजारीच आहोत. आता थोडंसं ऊन पडायला लागलं आहे कडक आणि थंडी थोडीशी कमी झालेली आहे. तर थोडंसं वेदर चेंज झाल्यामुळे आम्हाला सर्दी खोकला आणि ताप थोडासा व्हायरल झालेला आहे. मग सकाळी सकाळी आज थोडंसं कडक आल्याचा चहा घ्यावा म्हटलं आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करावी. तर पहिले सकाळी उठले, आवरून घेतला, आंघोळ वगैरे केली आणि चहाच करायला घेतला. तर चहा घेऊन झाला त्याच्यानंतर आता म्हटलं टिफिनसाठी पराठेच करावेत. तर इथे मी दुधी भोपळ्याचे पराठे करते. मी दुधी भोपळ्याच्या पराठ्याची रेसिपी मागच्या एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. तुम्ही पाहिले नसेल तर नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा. मी स्वयंपाक वगैरे सगळं करून झालं ना तरच आवरावरी करायला घेते. जसे की मग मेकअप करणं म्हणा, केस विंचरणे. ह्याच्या आधी मी तसं काहीच करत नाही. स्वयंपाकाच्या आधी सगळं निवांतच करते. का तर केस इथे तिथे पडतात आणि मग हवेने वगैरे इकडे तिकडे पसरतात. त्याच्यामुळे मी सगळं माझं आवरून झाल्यानंतरच केस वगैरे विंचरायला घेते. मला तशी केसांना मेहंदी पण लावायची होती संक्रांतीच्या आधी, पण आजारी पडल्यामुळे मला काही शक्य झालं नाही मेहंदी लावणं. तर आता थोडंसं तब्येत बरी झाल्यानंतरच आता डोक्याला मेहंदी लावीन. का तर केस भरपूर आहेत आणि मेहंदी खूप लागते आणि मग 3 तास ठेवायचं म्हटलं की अजून एकदा थोडंसं सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आता व्यवस्थित तब्येत बरी झाल्यानंतरच आता मी मेहंदी केसांना लावीन. तर आज मला खूप कामे होती. मला कपाट आवरायचं होतं. एरवी कपाट व्यवस्थित असतं, पण मी महिन्यातून 2-3 वेळा तरी व्यवस्थित कपडे वगैरे असे लावूनच घेते. का तर जे पाहिजे ते भेटत नाही आणि खूप गोंधळ उडतो सकाळ सकाळ. म्हणून कपाट मी असं महिन्यातून 2-3 वेळा व्यवस्थित करूनच घेते. कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित आहेत, पण मला जे रोज घालायचे कपडे असतात ना, मला आज हे घालायचं नाही ते घालायचं असं डिसाईड करून वर खाली सगळे कपडे होतात आणि मग खूप गुंता होऊन जातो. मग आज ठरवलं होतं की कपडे व्यवस्थित ठेवायचेच. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्यावर तुम्हाला डेली रुटीनचे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.